तर दादांनो गुड मॉर्निंग. झोपलो होतो आता उठलोय बघा. उठून चला जरा बाहेर जाऊया. काय चालू आहे घरच्यांचं काम चालू आहे बघूया. उशाचं चालू आहे बघा चहा बनवायला. बापरे अरे देवा. बघा उशात चालू आहे चहा बनवायला. झाला का ग चहा? मी तोंड धुवून येऊ काय मग? हां आई काय करते बघूया चला. हो सगळे पाव खातो. गुड मॉर्निंग बंधूंनो सर्व. उजळले बघा. हे बघा आमचा नजारा. शुभ सकाळ. नजारा कसा वाटतोय बघा जरा. वन मॅन शो तिरंगा. आमची मम्मी तर पहाटच उठली होती 5 वाजता मला वाटतं. बघा खवा तयार झालाय. हे बघा मम्मी आमची किती वाजता उठली होती राबी? हे बाबा तिनं 2 खवे तयार केलेत. मम्मी. तर दादांनो कसा वाटतंय नजारा जरा बघा. सीन कसा वाटतंय पिक्चरच्या शूटिंग सारखा. अरे गपकी बाबा गपकी. हां चाव 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 चाव. अयो बापरे. टॉमी ए लांडू सर ना मला बघू दे ना काही काम. मला जाऊ दे की. पुढं चल माया पुढं चल. हां चल पुढं तसं चल. इकडे चल. हे बघा लागली बघा हावभाव करायला तिचा. आज लावते कुठं तर वचन घ्यायला मला. अजून घरी आलं की वचन द्या म्हणते वचन. आणि पुन्हा लावते कामाला शेण काढायला आवाज. नजारा कसा वाटतंय भावांनो? आपला घेवडा गेला हो. एक वाटणी घेवडा खराब झालाय. हे बघा हा ह्या वाटणीतला घेवडा इतका हे आलेला नाही, खराब झालाय. ही भेंडी अलीकडे थोडी. आंब्याच्या वाटणीतला जो घेवडा आहे तो खराब झाला. खराब म्हणजे आपलं जो इकडल्या वाटणीत आहे हे या वाटणीत ह्या रानामध्ये शेतात तसा तिकडं नाही आहे. तर दादांनो ही जी शेती आहे इथं काही नव्हतं पहिलं. काही सकाळ तुम्हाला सांगायचं कारण म्हणजे इथं काही नव्हतं. डोंगर भाग आहे आणि इथं यायचं जायचं भ्या वाटायचं. असं कोण म्हणजे जातं वेळ इथनं असं ह्या रस्त्यानं. दादा नाही आबा गेलेत दवाखान्यात गेलेत. अर्चनाला दवाखान्यात नेलंय अर्चनाला. हो तर बघा भावांनो सिटीपेक्षा हा अर्चनाचं. तर भावांनो बघा दादांनी मला तिकडनं हाक मारली. आमच्या आत्याचे मालक आहे दोघा तिथं त्या घराकडं. तिथनं हाक मारली मला डायरेक्ट. किती सिटीपेक्षा भारी वाटतंय की नाही खरं सांगा. आणि बघा हा घेवडा आहे का नाही आपला हे किती भारी बघा आहे का. आणि ह्या वाटणीतला काय झालंय खुरपण भेटली नाही वेळेला म्हणताना खराब झालाय. तर भावांनाच चला आज मस्तपैकी गावाकडे. आज मी गाडी काय भरणार नाही. काल नाही आज नाही 2 दिवस स्टॉप घेतला. उद्या बेंगलोरसाठी मला वाटतं बेंगलोरसाठी पहिली चक्कर आपली उद्या भरेल नक्की अशी गॅरंटी मला पण.
हे बघ असं इथं म्हणजे सांगायचं राहिलं माझ्याकडनं, इथं कोणीच नव्हतं पहिलं राहत. त्या तिकडे 4 घरं होती, तेव्हा ती लाईट दिसती तिच्या पलीकडे गोपाळ वस्ती म्हणून तिथं. आणि इथनं यायला जायला भीती वाटायची ह्या रस्त्याने. पहिला डांबरी नव्हता, कच्चा रस्ता पण नव्हता, ह्या इकडनं पाऊल वाट होती अशी. मग मी डायरेक्ट हे खरेदी घेतलेलं आहे ना, जवळजवळ एक 7-7.5 एकर, 8 एकरला कमी काही तर. मग लॉकडाऊनमध्ये गाडी 12 टायर चालली, त्याच्यातनं 4 रुपये आले. दुसरी पण काही कामं होती, ते कामं झाली, त्याच्यामध्ये हे घर बांधलं आहे आपण. मग घर बांधल्यापासून मग सगळे आमचे तिकडे मोठे चुलते पण आलेत, बरेच गोष्टी सगळ्यांनी खरेदी केलेली आहे. आमचे सगळे चुलते तिथे जे आजूबाजू दिसते ते असं तिथे दिसतंय नाही आहे हिरवं जेवढं तेवढं. बोल बाजीराव. काय नाही रे बाळा. इथं कुणीच म्हणजे यायला जायला भेट होते. मी हे घर बांधल्यापासून अंकल तिकडं आले, तिकडं आत्या आमचे चुलते पलीकडं आहेत सगळं. आता इथं काहीच भीती राहिलेलं नाही कोणाला यायला जायला. म्हणजे इकडं असं आपलं घर जुनं तिकडे तर भीती वाटायची तिकडनं इकडे यायला. मग मी तर लय भ्यायचो, नात करायचं नाही, इतकी भीती वाटायची मला तर. मी लय भ्यायचो, लय म्हणजे मापाच्या बाहेर भ्यायचो म्हणजे ह्याच्यासाठी, त्या घराकडनं इकडे येण्यासाठी. तर काही बघा काही गोष्टी कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. काही गोष्टीमुळं आपल्याला बाहेर जावं लागतं आहे कामाला. ड्रायव्हर असेल आपण कुणी असेल त्याचा काही विषय वाटत नाही, आपला धंदा आहे म्हणले आपण करायचं. बघा इथं आपलं गाडीचे टायर असतात, वर पण असतात ठेवलेली. कार्पिओचं शेड आहे आपले, डिक्स आहेत. आपल्याला जर कधी अडचण आली तर त्यातला उचलून न्यायचा गाडीला. स्कॉर्पिओ आमचे जरा आमच्या चुलत्याची मुलगी म्हणजे आमची चुलत बहीण, तिला दवाखान्यात नेले आबानं रात्री 3 वाजता काही तर दवाखान्यात गेलेली ते. मग गाडी इथं नाही. 16 टायर पण भरून आलेली. रमेश जाणार आहे गांधीधामला आणि मला जमलं तर उद्या कांदा भरायचा आहे. 2 दिवस थांबा म्हणले शेतकरी म्हणून. तर भावांनो चला भेटूया. आणि आमच्या घराकडचा नजारा कसा वाटला नक्की सांगा भावांनो. असं काय हे नाही. आणि मला सर्वजण सपोर्ट करा माझ्या संतोष आप्पा 7277 आयडीला. इंस्टा असेल, फेसबुक असेल, यूट्यूब असेल, सर्वांनी फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आणि खरंच भारी वाटलं तर मला कमेंट करून नक्की सांगा, फोन करून सांगा ज्याला माहिती आहे त्यांना. तर ही गरिबाचं घर आहे, हे आमच्या मॅडम, मम्मू आमची. मम्मूचं रात्री दूध खाल्लंय मग मी, तेवढं माप कसं येईल. माफ करायला लागली मम्मी. नाही तसंच बांधून टाका आणि ते न्यायला आता खाली सांगायचं. मला दात म्हणजे दे की ग, मला दात घासू दे. तर भावांनो नजारा नंबर 1 वाटतंय ना, हे बघा. तर भावांनो सर्वजण सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळं अकाउंट पण मोनटाईज झालेलं आहे. मला काय त्याच्यातनं कमाई नाही, काही नाही, पण तुमच्या आशीर्वादानं झालं आहे सर्व. माझ्या मम्मीच्या पप्पांच्या आशीर्वादानं माझा सहपरिवार मला सपोर्ट करतो आहे. तसं तुम्ही पण सपोर्ट फुल करताय आणि तुम्ही पण सपोर्ट करा सर्वजण. हां आणि हां आई बोलते ते शब्द खराचे. माझ्या मम्मीच्या पप्पांची आणि आईची पुण्य आहे, खरंच आहे. त्यांच्या सपोर्टमुळं आज आम्ही आमचे आजी आजोबा आईचे आईवडील ते जर सपोर्ट करत नव्हते तर आम्ही मग इथपर्यंत नव्हतो.
कारण आम्हाला कधी पण ऊसच तोडा लागला असता. म्हणजे आता काही गोष्टी असतात सगळ्या शेअर करायच्या नसत्यात. त्या गोष्टीतून हळूहळू हळूहळू 4 आणे असेल, रुपये असेल, 8 आणे असेल, आईवडिलांनी तसं काम केलं, तसे पुढं आले. त्याच्यातून आईवडिलाचं शिक्षण हे पण आपल्यासाठी चांगलंच आहे. त्याच्यामधनं आम्ही पण पुढं आलो. हा बघा संघर्षाचे दिवस चालू आहेत. 2025 चालू होईल. 2025 जर सुखी गेलं, 2026ला आपला संघर्ष संपेल आणि विजयाचा गुलाल हा नक्की उधळेल अशी मला तर अपेक्षा आहे. पण संघर्षातून रात दिवस डोळं फोडून मरमर मरून काम करून त्या गोष्टीतून पुढं जायचं ठरवलं आहे. कोणाच्या 1 रुपयाला सध्या आशा घालायची नाही आपण, ही अपेक्षा आपण ठेवलेली. म्हणताना आपले पाय हे जमिनीवरच राहिले पाहिजेत. जमिनीवर सोडून आकाशात नेणं बरोबर नाही आणि आपल्याला ते पटत पण नाही. त्या हिशोबानं आपलं काम चालू आहे दादांना. तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. आज जरा एन्जॉय होणार आहे इथे जेवणाचा कार्यक्रम मस्तपैकी. तर पुढील भागामध्ये नक्की तो ब्लॉग बघू शकताय. धन्यवाद भावांनो, सपोर्ट करा सर्वजण.